आपण कितीही ठरवलं ना की आपण ह्या गोष्टी करू त्या गोष्टी करू, पण कधी कधी वेळेच्या अभावी आपण नाही करू शकत. तसंच मी पण ठरवते की आपण असं शूट करू ते करू. पण जेव्हा सकाळची लगबग चालू होती तर तेव्हा पटकन स्वयंपाक वगैरे करून ऑफिसला निघायचं पडलेलं असतं. आणि तसंच मी इथं पटकन सगळं स्वयंपाक वगैरे करून घेत होते. आणि दररोजच्या ज्या डेलीच्या मेडिसिन आहे तर त्या आता घ्यावंच लागतात. आणि त्या मेडिसिन घेतल्या आणि मला इतका कंटाळा येतो मेडिसिन घेण्याचा की विचारू नका. म्हणजे मी आजारी असले तरी मी हॉस्पिटलला जात नाही, पण आता घ्यावंच लागते जी की डेलीची मेडिसिन दिलेली. त्यानंतर मला इथं कारल्याची भाजी करायची होती, त्यामुळे मी इथं कारलं चिरून घेतलं आणि त्याच्यातलं बी काढून घेतलं. आणि म्हणजे बी काढलं की भाजी थोडी कमी कडू लागते आणि मग थोडी चांगली लागते. त्याच्यामुळं मग मी इथं बी काढून घेतलं त्याचा आणि एकीकडे लगेच चहा करायला ठेवला आणि एकीकडे लगेच फोडणी द्यायला ठेवली कढई. म्हणजे असं दोन्ही गॅसवर पटपट केलं की काम पटपट आवरतं आणि वेळेत आवरतं मेन म्हणजे. मी इथे पटकन भाजीला फोडणी देऊन घेतली. भाजी शिजेपर्यंत लगेच पोळ्या करून घेतल्या आणि असं मी पटपट आवरून घेतलं सगळं. आणि मी सगळा स्वयंपाक झाला, किचनमधलं सगळं आवरलं की मग स्वतःचं आवरते. म्हणजे मला स्वतःचं आवरून लगेच निघता येतं. तर असा गेला माझा आजचा दिवस. आपण भेटू.